आणि नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज मी बनवणार आहे आमरस. 2-3 व्हिडिओ आधीचे 2-3 व्हिडिओ शूट केले आहेत मी आधी. तर त्याच्यामध्ये मी दाखवलेला आमरस आम्ही आणलेला आहे, पण तो रेडीमेड आणलेला. आता मी स्वतः आमरस बनवणार आहे आणि आम्ही गावावरून आंबे आणलेत, सो त्याचाच आमरस बनवणार आहे. म्हणजे जे माझे मम्मी पप्पा आहेत त्यांनी आंबे आणलेत गावावरून. गावाला जे शेतामध्ये झाड आहे तिथून आणलेले आहे आमरस. हे सुंदर असे आमरस आहेत आंबे आणि वाव, स्मेल पण खूप सुंदर येत आहे आणि छान पण आहे. तर या आंब्यांचा मी बनवणार आहे हा आमरस आज. आणि जी आयुमीला आत्तूने तिच्या एक गिफ्ट केलेला आहे बड्डेला, किचन सेट आहे. आपल्या टायमाला तो तसा किचन सेट अजिबात नव्हता. तो किचन सेटचा व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तो किचन सेट कसा आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे, नंतर नळाला पाणी वगैरे येते, खूप सुंदर आहे. मला तो खूप आवडला, खूप क्यूट आहे. माझ्या टायमाला जेव्हा मी लहान होती तेव्हा तर अशी खेळणी नव्हती. नॉर्मल आपली छोटी छोटी भांडी वगैरे असं असायचं. गॅस वगैरे पण असायचा, पण गॅसमधून ते वाफ वगैरे येणं वगैरे ते भांड्यांमधून तसं काय नसायचं. आता ते सगळं नवीन सिस्टीम, आधुनिक जग चाललं आहे. तर आधुनिक टाईपची खेळणी वगैरे सगळं निघालेलं आहे लहान मुलांसाठी. ते पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पहिला तर आपण आमरस बनवूया आणि त्याच्यानंतर मी ते खेळणं पण तुमच्यापर्यंत दाखवणार आहे, तो किचन सेट कसा आहे वगैरे. आणि जेवण पण काहीतरी बघू ते बनवूया. लेट्स गो. आणि गरम तर खूप होतं, पण काय करणार, गरमीच्या सीझनमध्ये फक्त मँगो येतात किंवा मँगो तर खाल्लेच पाहिजे ना. प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक फ्रूट्स आपण खाल्लेच पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये गेलंच पाहिजे. आता हे मँगो मस्तपैकी वॉश वगैरे करायचे आणि मग मस्त कट वगैरे करायचा, ज्यूस काढायचं. साल वगैरे मस्त काढायचे आणि हे पोळीचं सगळं काढायचं, असं बारीक बारीक चॉप करायचं आंब्याचं. आता हे आंबे सगळे साल वगैरे काढून संपूर्ण काढलं आहे. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मी बारीक करणार आहे, थोडीशी साखर टाकणार आहे आणि झाला मग आमरस तयार होतो. आणि मी थोडंसं आईस्क्रीम पण ट्राय करणार आहे, फर्स्ट टाईमच बनवणार आहे मँगो आईस्क्रीम. सो तुम्हाला मँगो आईस्क्रीमची पण रेसिपी दाखवते. मी जस्ट विचार नव्हता केला, मी आमरसचाच विचार केलेला, पण आता मी विचार केला थोडीशी आईस्क्रीम पण बनवते कारण की आयुमीला खूप आईस्क्रीम आवडते आणि तिच्या पप्पांना पण आवडते, म्हणजे सगळ्यांनाच आवडते तसं बघायला गेलं तर. आईस्क्रीम पण ट्राय करू. पोहे त्या थोडंसं पाण्याने हे करायचं, वॉश करायचं, म्हणजे आता रस पूर्ण निघून जातो. मिक्सरमध्ये टाकायचे. हे आता बारीक बारीक कट केलेले आहेत का मँगो, हे आता मिक्सरमध्ये टाकायचे. ज्युसरमध्ये मी बारीक करते. ज्युसरमध्ये पण बारीक होईल. मिक्सरमध्ये स्पून घेते.
एका साईडला दूध गरम करायला ठेवते. दूध आता जेवढं आहे त्याचा अर्ध होईल ना तोपर्यंत तापवायचं आहे चांगलं. म्हणजे दूध चांगलं तापवायला ठेवलंय. म्हणजे दूध अर्धा टोप आहे त्याचा अर्धा टोपापेक्षा कमी टोप होईल म्हणजे आटेल दूध. तेवढं दूध आटवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आईस्क्रीम त्याच्यानंतर बनवू. पहिला तर आपण आमरस बनवूया. थोडीशी साखर टाकते. जशी तुम्हाला आवडेल तेवढ्या अकॉर्डिंग साखर टाकू शकता. मला आता मिक्सरमध्ये चांगलं बारीक केलाय. हे बघा किती घट्ट झालेलं आहे. बाहेरपेक्षा पण खूप खट्ट असं झालेलं आहे कारण की मी पाण्याचं प्रमाण एवढं टाकलेलंच नाही. बघू शकता किती मस्त घट्ट असा आमरस झालेला आहे. बघा मी त्या दिवशी आणलेला रेडीमेड पण तो पण याच्यापेक्षा पातळ होता. मी तुम्हाला सांगितलं तिथे ओरिजिनल आमरस भेटतो त्याच्यामध्ये काय मिलावट वगैरे काही नसतं. पण त्यामुळे तो पण असाच होता घट्ट नो डाऊट. पण मी घरी बनवलेला जास्त घट्ट आहे. घरी बनवलेला तो घरी बनवलेलाच असतो. बाहेरून आणलेला तो बाहेरून आणलेलाच असतो. शेवटी झालं आमरस. 2 कप दूध टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे आपल्या अकॉर्डिंग. जास्त पण गोड नको मला. आता आटवायचं दूध चांगलं मस्त पैकी. हे बघा दूध आटून असं थोडंसं घट्ट टाईप झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये आमरस जो मी बनवलेला आहे तो टाकते. 2 स्पून. आता हे दूध याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि हे एकदा मिक्सरमध्ये परत एकदा फिरून घेऊया आपण. या साच्यामध्ये हे सगळं मिश्रण बनवलेलं मी टाकते मस्तपैकी. बघू शकता किती घट्ट मस्त मिक्सर झालेलं आहे. हेल्दी पण आहे. या आईस्क्रीम थोडी छोटी झाली संपलं. करायचं म्हणजे सगळं व्यवस्थित ऍडजस्ट होईल. आमरस झालेला आहे तयार. आता तो फ्रीज मध्ये मी ठेवते कारण की थंड यायला खूप मस्त वाटतं. आपण शिमला ठेवूया. चिल होऊन द्यायचा आमरस थोडा मस्तपैकी. थंड प्यायला खूप मस्त वाटतं. छान एकदम भारी. आता ही आईस्क्रीम पण रेडी आहे. मस्तपैकी सेट झालेली आहे. आता मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि ही आईस्क्रीमची दांडी आहे याच्यामध्ये डीप करायची. मस्त कलरफुल पण आहे आणि क्यूट आहे. मस्त स्टार्स पण आहे आणि याचं हे कुर्तीसारखं आहे एकदम छान असं. शेप पण खूप सुंदर आहे आणि मला हे खूप आवडलं. हे स्टार्स वगैरे आणि खूप कलरफुल आहे. लहान मुलांना तर खूप क्यूट वाटतं एकदम सुंदर. कलरमध्ये हा घेतला आणि आता ठेवूया आपण फ्रीजमध्ये. आणि आईस्क्रीम झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कशी झाली आईस्क्रीम तयार वगैरे मस्त खाण्यासाठी. आता जेवणाची तयारी करायची. आज काय एवढं स्पेशल नाही बनवणार. तर दाल खिचडी बनवणार आहे आणि ऑमलेट वगैरे तळते. बिकॉज आला कंटाळा कारण की वातावरण पण थोडंसं म्हणजे पावसासारखंच वातावरण वाटते थोडंसं. बघू शकता तुम्ही माझ्या फेसवर भरपूर सारे पिंपल्स आलेले आहेत गरमीने. आता ते कधी जातील याचीच मी वाट बघते. लवकरात लवकर जावे कारण की आता फंक्शन्स वगैरे पण स्टार्ट होतील. लग्न सीझन आहे सो हे पटकन गेलेले बेटर आहे. कांदा टोमॅटो मस्तपैकी कट करून ठेवलेला आहे. आता छानपैकी अशी फोडणी
तांदूळ थोडीशी मुगाची डाळ थोडीशी तुरीची डाळ कढीपत्ता लसूण जिरं थोडीशी राई टोमॅटो कांदा ब्राऊन होऊन स्पायसी काय बनवणार आहे कारण की आईला पण आम्ही हाफ खिचडी भात देणार आहे तो स्पायसी नाही जास्त बनवणार. कोथिंबीर मस्त टाकलेली आहे. अद्रक लसूण पेस्ट मस्तपैकी कांदा टोमॅटो कांदा फ्राय करून ठेवायचा तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मी ऑमलेट बनवणार आहे चीज ऑमलेट. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते टाकते आता. जरा जास्त पाणी टाकते बिकॉज आपल्याला डाळ खिचडी बनवायची जास्त घट्ट नाही बनवायची पातळ बनवायची. आता ऑमलेट करते चीज ऑमलेट आमच्यासाठी चीज ऑमलेट आणि एक नॉर्मल ऑमलेट मम्मीसाठी. टाकायचं रवा थोडंसं तिखट आम्ही काही घरी बनवतो. तिखट pinch of salt. चीज आता थोडं मेल्ट होऊन जायचं मग काढायचं झालं.
सॉल्व ठीक है जूस की जूस की जूस की जूस की ये जूस वॉश करायचं असं गॅस ऑन कर गॅस ऑन कर वाव छान छान तिथं ना आहे हे बाई इथे टाकायचंय बाई इथे वाव जेवण बनतंय मी तर दुपारी मी आईस्क्रीम वगैरे बनवलेली होती आता ते फ्रीज मध्ये काढूया आता रात्र पण झालेली आहे तर बघू आपली आईस्क्रीम झालेली आहे की नाही सो हे बघा आईस्क्रीमचं पण खूप चालू आहे हा आईस्क्रीम देते तुला ही नव्हती यमी यमी आईस्क्रीम आय मी प्लेट दे प्लेट घे खाली हा चाई पकड प्लेट घेऊन जा प्लेट मध्ये ठेवायचे जा यमी